Yes, sir. Come in, please. Please close it. Please close it. Yes. So, hi everybody once again. So, let us start energetically our today's session. While speaking, we have to use some words, some phrases or some terms which are very important while beginning our conversation. Yes, ma'am. Yes, please. उसकी okay, recording. Yes, I'll share it. Yes. When you want to ask someone a question, excuse me, sir, may I ask a question? You are, excuse me, we can start from excuse me. Okay. So I generally always says that thanks and excuse me, these two words are the magic words in English. Magic words. Can you see the screen properly? Yes. Okay. So today we are going to see the common manners and etiquettes in spoken English. So whenever we meet someone, how should we start our conversation, and which are the words, which are the phrases or which are the sentences that we use. So are you ready to learn that? Yes. So I think you already knew all the terms and sentences, but still it is my duty to introduce you once again. Okay. So whenever we meet someone, as per the time, at the beginning means when we meet someone, if as per the time, you can say hello, good morning, or good afternoon, or good evening. And next we can ask, how are you today? Or we can say nice to meet you. जेव्हा आपण एखाद्याला भेटतो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हाऊ आर यू टुडे, कसे आहात विचारपूस, किंवा नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू केव्हा बोलायचं असतं आपल्याला? अपरिचित व्यक्ती भेटल्यावर. ओके, आपली ओळख झाली आता, हां, जेव्हा भेट झाली नवीन व्यक्तीशी, नाईस टू मीट यू, तेव्हा आपण ते म्हणू शकतो. बरं, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून यांचे पण काही क्रायटेरिया आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. गुड मॉर्निंग आपल्याला केव्हा बोलायचे? सकाळी 5 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत. म्हणजे आता पण आपण काय बोलू शकतो? गुड मॉर्निंग बोलू शकतो. आफ्टर 12 PM, 12 वाजेनंतर आपण काय म्हणू शकतो? गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून किती वाजेपर्यंत बोलू शकतो? 4 वाजेपर्यंत. 4 वाजेनंतर इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. ओके. रात्री मला तुम्ही 9 वाजेला भेटलेत तर काय बोलणार? रॉंग. तुम्ही जर मला रात्री 12 वाजता भेटलेत काय बोलणार मला? गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. तुम्ही मला रात्री 11 वाजेला भेटलेत काय बोलणार? गुड इव्हिनिंग. येते लक्षात? संध्याकाळी 4 वाजेपासून तर रात्री मध्यरात्रीपर्यंत तुम्ही जर मला भेटलेत किंवा कोणाला भेटलेत, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग बोलताना काय बोलणार तुम्ही? गुड इव्हिनिंग. मग गुड नाईट केव्हा बोलायचं सर? नो. करेक्ट. समजा रात्री 11 वाजता भेटले सर, गुड इव्हिनिंग सर अँड गुड नाईट. जेव्हा आपण निरोप घेतो जातोय तेव्हा गुड नाईट बोलायचं असतं. तुम्ही गुड नाईट बोलले याच्या अर्थ समोरच्या काय समजेल? आता बाय करतोय, असा विषय. हां. येस मॅम प्लीज. गुड डे पण बोलतो गुड डे. गुड डे आफ्टर कन्व्हर्सेशन. गुड डे, हॅव अ नाईस डे, हॅव अ नाईस डे, गुड डे. हां, तसं काय एक
एकदम एवढं ॲक्युरसी काही नसते. एक काय आहे, फक्त एक सेन्स आपल्याला की दुपार आहे. आता समजा तुम्ही गुड इव्हनिंग नाही म्हणू शकत ना आपण, किंवा गुड नाईट पण नाही बोलू शकत. आता कन्फ्युजन केव्हा होऊ शकतं, आता गुड मॉर्निंग बोलू की गुड आफ्टरनून बोलू, थोडं मॅनेजेबल असतं, तेवढा विषय नसतो तो, ते समोरच्या व्यक्तीलाही कळतं. सो डोंट जास्त डीपमध्ये जायचा आपण विचार करू नका. आपल्याला जनरली काय एक बेसिक फक्त सेन्स की दुपारी आहे म्हणजे गुड आफ्टरनून, संध्याकाळ आहे म्हणजे गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग रात्री भेटलेत तरीसुद्धा गुड इव्हिनिंग. तुम्ही इंग्लिश न्यूज जर बघितले चॅनल तर गुड इव्हिनिंग इथूनच सुरुवात करतील ते, रात्री 8-9च्या बातम्या बघितल्यात तरी पण. आणि जाताना मग गुड नाईट म्हणायचं असतं. इट इज क्लिअर, इज इट क्लिअर? चुकीचं बोललो होतो मी, इट इज क्लिअर बोललो होतो. इज इट क्लिअर? येस क्लिअर, येस क्लिअर सर. So these are the important terms. They are very basics but we should know. Okay. So मी काही सेंटेन्सेस तयार केलेले आहेत बघा. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ॲट द बिगिनिंग तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतात तेव्हा कोणते वाक्य आपण बोलू शकतो हे पाठ करून घेतले, लक्षात ठेवले तरी पण चालेल. फॉर एक्झाम्पल, नाईस टू मीट यू. समोरचा व्यक्ती काय बोलू शकतो? ग्लॅड टू मीट यू पण, नाईस टू मीट यू पण, दोन्ही चालतं. ग्लॅड मीन्स आनंद, आनंद झाला भेटून. नाईस टू मीट यू काय म्हणू शकतो तो? रिप्लाय काय देऊ शकतो? नाईस टू मीट यू टू. TW2 मीन्स सुद्धा, मला सुद्धा आनंद झाला. समजा सरांनी सांगितल्याप्रमाणे ग्लॅड टू मीट यू असं म्हटलं तर तो काय रिप्लाय देऊ शकतो? ग्लॅड टू मीट यू टू. ओके. सपोज इट्स प्लेजर टू मीट यू. प्लेजर म्हणजे सुद्धा आनंद. इट्स प्लेजर टू मीट यू. इट्स प्लेजर, द प्लेजर इज माइन. रिप्लाय देताना आपण असं म्हणू शकतो. हाऊ आर यू टुडे. हाऊ आर, रचा उच्चार सायलेंट असतो. हाऊ आर यू टुडे. हाऊ आर यू टुडे. उत्तर काय देऊ शकतो आपण? आय एम फाईन, रेग्युलर. आणि थोडं डिफरंट द्यायचं असेल तर आय एम डुईंग ग्रेट, थँक्यू. थँक्यू वापरलं आहे पा. थँक्यू का वापरला? त्याने आपली विचारपूस केली म्हणून. ओके. परत आपण सुद्धा त्याला अँड व्हॉट अबाउट यू असे म्हणू शकतो, किंवा हाऊ आर यू टुडे अल्सो आपण म्हणू शकतो. आय एम ग्लॅड वी कुड मीट. आय एम ग्लॅड, ग्लॅड मीन्स आनंद. मला आनंद झाला तुम्हाला आपण भेटू शकलो. सेम हिअर. सेम हिअर म्हणजे काय? मला पण. आय एम ग्लॅड ॲज वेल. मला पण आनंद झाला. इट्स गुड टू सी यू. तुम्हाला पाहून. सी याचा अर्थ पाहणे असा अर्थ होतो, परंतु या ठिकाणी भेटणे असा अर्थ घ्यायचा असतो. SEE. फॉर एक्झाम्पल, बाय सी यू शब्दशः अर्थ घेतला तर बाय बघतो तुला असं त्याचा अर्थ होईल का? सी यू म्हणजे बघतो तुला. हां, इट्स गुड टू सी यू घेतलाय, हां, मीट यू नाही घेऊ शकत. घेऊ शकतो, घेऊ शकतो. सी मीन्स भेटणे असं त्याचा अर्थ होईल. ओके. सी यू म्हणजे भेटूया असं त्याचा अर्थ होईल. बघतो तुला असा त्याचा अर्थ नाही होणार. हां, आणि ते जाताना बाय सी यू करतो ना आपण. हां. ॲट द एंड ऑफ द कन्व्हर्सेशन, जेव्हा आपलं कन्व्हर्सेशन कंप्लीट होतं तेव्हा आपण कोणते शब्द, टर्म्स, सेंटेन्सेस वापरू शकतो ते आपण बघूया. इट वॉज नाईस मीटिंग इट वॉज नाईस मीटिंग यू, किंवा इट वॉज नाईस टू मीट यू असे म्हणू शकतो. इट वॉज ग्रेट मीटिंग यू टू, रिप्लाय. किंवा आय एन्जॉईड अवर कन्व्हर्सेशन. एन्जॉईड म्हणजे आनंद आला किंवा मला मजा आली, आनंद झाला. मी टू, आय रिअली एन्जॉईड इट. मला सुद्धा आनंद झाला. हेच शब्द वापरले पाहिजे असा आग्रह नाही, फक्त असे वापरू शकतो असा प्रयत्न आहे. याच्याऐवजी मीटच्या जागी सी, सीच्या जागी आनंदाच्या जागी एन्जॉईड, प्लेजर, ग्लॅड शब्द आपण फेरबदल करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही.
पण जनरली हाय, हॅलो, हाऊ आर यू, आय एम फाईन, थँक्यू, बाय, एवढंच. पण त्या व्यतिरिक्त आणखी काही वाक्य शब्द आहेत का, तर ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करत आहोत. मीटिंग मीटिंग बरोबर. मीटिंग एखादा शब्द असा असतो सर की त्या शब्दाचा वापर नाम म्हणून पण केला जातो, नाम म्हणून पण केला जातो, क्रियापद म्हणून पण केला जातो, क्रियाविशेषण म्हणून पण केला जातो. तर मीट मिस्टर पाटील सर, आज मी मिस्टर पाटील सरांना भेटलो. मीटिंग काय आलं, क्रियापद आलं, आणि मीटिंग काय आलं, नाव आलं. जसं आता काही शब्द मराठीमध्ये हो, वधू वराला वर करते, वर करणे म्हणजे ओके हां निवडणे, किंवा पुष्पगुच्छ टेबलवर आहे, वर इथे हा प्रिपोजिशन आला, वर हा काय झाला, व्हर्ब झाला, ओके, आणि वर हा नाऊन झाला, नवरदेव. म्हणजे एकच शब्द वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरता येतो. तसं मीटिंग हा शब्द आहे तो ॲज पर अवर कॉन्टेस्ट, ॲज पर अवर सिच्युएशन, मीटिंग म्हणजे सभा असा पण अर्थ होतो. आणि मीट हां सभा पण झाली किंवा आपलं भेटणं झालं असंही म्हणू शकतो. ओके, आय एन्जॉयड युअर कन्व्हर्सेशन, त्याला आपण रिप्लाय देऊ शकतो मी टू, आय रिअली एन्जॉयड इट. थँक्यू फॉर युअर टाईम, एखाद्याने आपल्याला टाईम दिला असेल तर आपण त्याला म्हणू शकतो थँक्यू फॉर युअर टाईम. त्याला काय म्हणू शकतो आपण, थँक्यू फॉर युअर टाईम ॲज वेल, तुम्ही सुद्धा आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आभार. नेक्स्ट, आय लुक फॉरवर्ड टू अवर नेक्स्ट मीटिंग, म्हणजे आपल्या पुढील भेटीसाठी मी उत्सुक आहे. सेम हिअर किंवा सेम हिअर लुकिंग फॉरवर्ड इट. जाताना आपण म्हणू शकतो येस सर, येस 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 सर, येस सर. वापरू शकतो. कोणता, कोणत्या वाक्यामध्ये, व्हिजिट, व्हिजिट आणि मीट या दोघं शब्दांमध्ये फरक आहे, फरक आहे, फरक आहे दोघा शब्दांमध्ये. रिसीव्ह करावा लागणार होता फोन. हॅलो, ओके. आता मीट, हां चांगला प्रश्न आहे सर. येस येस येस, नाही अजिबात नाही सर, नाही नाही याच्यात येस 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 तुमचे 1000 प्रश्न असतील तरी पण वेलकम आहे, नो वरी. अगदी निसंकोचपणे विचारा, निसंकोचपणे. मीट आणि व्हिजिटमध्ये फरक आहे. दोघं वर्ब्स आहेत, परंतु दोघं वर्ब्सचे फरक असा आहे की दोन व्यक्ती भेटणे याला आपण मीट म्हणू शकतो किंवा मीटिंग म्हणू शकतो, आणि एखाद्या स्थळाला जाऊन भेटणे किंवा आपण जाऊन त्या ठिकाणी भेट देणे त्याला आपण व्हिजिट म्हणू शकतो. असं म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या स्थळाला किंवा ठिकाणी जाऊन भेटणे तो व्हिजिट. मीटिंग घेऊ शकतो. आणि आपल्याला त्या शब्दाबद्दल कन्फ्युजन असेल तर आपण इट्स लुक फॉरवर्ड किंवा नाईस टू मीट यू अगेन, नाईस टू मीट, आय विल बी प्लेझर किंवा इट विल बी प्लेझर टू मी इफ यू मीट मी अगेन असे म्हणू शकतो. लेट्स स्टे इन टच म्हणजे काय,
संपर्कात राहा. टच मीन्स स्पर्श करणे असा त्याचा अर्थ होणार नाही. तर लेट्स स्टे इन टच. ॲब्सोल्युटली आय विल रीच ॲट सून. शेवटी जाताना आपण म्हणू शकतो टेक केअर. यू टू टेक केअर. पोलाईट असणं हा सर्वोत्तम गुण आहे व्यक्तीच्या आणि प्रत्येकाने तो असला पाहिजे आणि आपल्या बोलण्यातून ते पोलाईटनेस दिसलं पाहिजे. तर नम्रता आपल्या बोलण्यातून दिसली पाहिजे. जरी आपल्या जीवनात नम्रता शिरोडकर नसेल तरी आपल्या अंगी नम्रता हा गुण असला पाहिजे. हां हां एक जोक केला फक्त, मग तुम्हाला असं काय आलं नाही. ठीक आहे. तर नम्रता हा आपल्याला बोलण्यामध्ये आला पाहिजे. तो कसा प्लीज आणि थँक्यू या शब्दांमधून येतो. नम्रता आपली सोबत पाहिजे, ती आपल्याला बोलण्यात दिसली पाहिजे. नम्रता हां ठीक आहे ठीक आहे. प्लीज, थँक्यू आणि एक्सक्यूज मी किंवा सॉरी हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. इतर मोठी मोठी वाक्य तुम्हाला बोलता नाही आली तरी चालेल, परंतु ही शब्द आपल्याला माहिती असणं आवश्यक आहेत. प्लीज एखाद्याला विनंती करण्यासाठी नेहमीचा आपला शब्द आहे. थँक्यू किंवा सिम्पली थँक्स. जेव्हा आपल्याला कोणीतरी थँक्स बोलतं किंवा थँक्यू म्हणतं तेव्हा आपण काय म्हणू शकतो? यू आर वेलकम. यू आर वेलकम. किंवा इट्स माय प्लेजर असंही आपण म्हणू शकतो किंवा इट्स ओके असंही म्हणू शकतो. एक्सक्यूज मी केव्हा म्हणू शकतो आपण? जेव्हा एखादा व्यक्ती कोणत्या तरी कामात व्यस्त आहे आणि आपण त्याला काहीतरी विचारतोय, काहीतरी त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो एक्सक्यूज मी मॅम, एक्सक्यूज मी सर या पद्धतीने. किंवा तुम्ही रस्त्याने चालतायत, एखादा व्यक्ती मध्ये उभा आहे, एक्सक्यूज मी याचा अर्थ काय? बाजूला हो असं त्याचा अर्थ होतो. सर एखाद्याला समजा आता तो आपल्याला थँक्यू बोलतोय पण याची गरज नाही असं आपल्याला सांगायचं असेल तर मग काय? डोंट मेन्शन इट. इट्स ओके. डोंट मेन्शन. हां नॉट नीड टू थँक. किंवा येस नो नीड टू थँक्स. किंवा डोंट मेन्शन प्रॉपर शब्द आहे. डोंट मेन्शन. हां मेन्शन नॉट डोंट मेन्शन. येस हां. एक्सक्यूज मी जनरली जे नेटिव्ह स्पीकर असतात, नेटिव्ह स्पीकर्स म्हणजे काय? ज्यांची मातृभाषा इंग्लिश आहे तर ते साईड प्लीज न म्हणता एक्सक्यूज मी म्हणतील. हां हां साईड प्लीज हा शब्द पण बरोबरच आहे, चुकीचा नाही आहे, पण साईड प्लीज हां 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 म्हणू शकतो. बघा आता कसा आहे विषय, वेगवेगळ्या पद्धतीने. बरं दुसरी गोष्ट, एकच ओके सॉरी चालेल ओके. एक्सक्यूज मी एकच भाव किंवा एकच भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे शब्द, वेगळे वाक्य आपण वापरू शकतो कोणत्याही भाषेमध्ये.
पण एखादा अधिकृत शब्द कोणता असावा, तर त्यामध्ये एक्सक्यूज मी हा अधिकृत आहे असं मला वाटतं. वेगवेगळे शब्द तुम्ही वापरू शकतात, नो प्रॉब्लेम. आपण जे बोलतोय समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे. साईड प्लीज, मूव लिटिल, गिव मी साईड, कोणतेही शब्द वापरू शकतात, नो वरी. पण नाही, वेगळा आहे. पण आपल्याला एक अधिकृतरित्या जर बोलायचे असेल व्यवस्थित, तर आपण काय बोलू शकतो, एक्सक्यूज मी, गिव मी अ साईड असे म्हणू शकतो, एक्सक्यूज मी एवढंही म्हणू शकतो, असे म्हणू शकतो. आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर जस्ट काइंडली स्टँड अँड आस्क मी क्वेश्चन. म्हणजे प्रश्न विचारा, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत फक्त एक प्रॉपरली की सर आय हॅव अ क्वेश्चन, मग मी तुमचे उत्तर देतो, काही प्रॉब्लेम नाही. कारण काय, ट्रॅक चुकतो, मग डिस्कशन सुरू झालं की ट्रॅक चुकतो. तुमचे 1000 प्रश्न असतील ना, आय विल ट्राय टू सॅटिस्फाय यू. फक्त प्रॉपरली प्रश्न विचारा, प्रॉपरली उत्तर देतो. डिस्कशन सुरू झालं म्हणजे काय, ट्रॅक बदलेल. ओके, एक्सक्यूज मी, क्लिअर? ओके, थँक्यू. येस मॅम. हो, हां, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके, नो वरी, इट्स ओके किंवा नो वरी. येस, हां, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, असं नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम पण म्हणू शकतो. सॉरी, नो प्रॉब्लेम, इट्स ओके. बरं, सॉरी केव्हा म्हणायचा असतो, काही चूक झाल्यावर आपण सॉरी म्हणू शकतो. सॉरी म्हणजे काय सांगा बरं. सॉरी म्हणजे काय? क्षमा मागणे. बरं, मग एखादा व्यक्ती देवाघरी गेला, डॉक्टर काय बोलतो, आय एम सॉरी, म्हणजे मी क्षमा मागतो आहे, किंवा मी क्षमा आहे, असं त्याचा अर्थ होतो का? सॉरी याचा अर्थ मला वाईट वाटतंय किंवा मला खेद होतोय, असा त्याचा अर्थ आहे. सॉरी याचा अर्थ काय, मला वाईट वाटतंय, मला खेद होतोय, असं त्याचा अर्थ आहे. दिलगिरी व्यक्त करतोय, असं त्याचा अर्थ आहे. तर सॉरी म्हणजे क्षमा मागणे असा चुकीच्या शब्दशः अर्थ. हां 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 सिच्युएशननुसारच. हां, म्हणजे मग माफी मागण्यासाठी स्पेशल वर्ड आहे ॲपोलोगाइज. ॲपोलोगाइज, आय ॲपोलोगाइज यू, म्हणजे मी माफी मागतो किंवा मी क्षमा मागतो, असं आहे. म्हणजे मला वाईट वाटलं असं तू सांग. चुकीचं नाही म्हणता येणार सर, त्याला ना चुकीचं नाही म्हणता येणार. इट इज नॉट रॉंग, चुकीचं नाही आहे ते. आपण मुलांना सॉरी बोलायला सांगतो, याचा अर्थ काय की तुला वाईट वाटलं ते तू कबूल कर, से सॉरी, असा त्याचा अर्थ आहे. माफी मागणे आपण शब्दशः अर्थ घेतो. इंग्लिशमध्ये माफी मागणे म्हणजे ॲपोलोगाइज, आय ॲपोलोगाइज टू यू. आणि सॉरी या शब्दाचा अर्थ काय होतो की मला वाईट वाटतंय किंवा खेद आहे, मी या कृत्य केल्याबद्दल मला खेद आहे, असं त्याचा अर्थ होतो. ओके, मे आय एक शब्द आणखी काल परवा आपण सांगितला होता. जर आपल्याला एखादा प्रश्न विचारायचा असेल किंवा आपल्याला एखादी गोष्ट ऐकू आली नसेल तेव्हा आपण कोणता वर्ड वापरला पाहिजे? पार्डन मी प्लीज किंवा पार्डन प्लीज, पार्डन मी प्लीज किंवा पार्डन प्लीज हा शब्द आपण वापरला पाहिजे. जेव्हा एखादा व्यक्ती काहीतरी बोलतोय, आपल्याला समजलं नाही आणि आपल्याला पुन्हा आ असं करायचं असतं आपल्याला, म्हणजे काय, तेव्हा
पार्डन मी प्लीज, एक्सक्यूज मी, पार्डन मी प्लीज. येस येस. हा जो शब्द आहे सर, हा जेव्हा मोस्टली आपण फोनवर बोलत असतो हो आणि वगैरे जेव्हा तिकडून आवाज येत नसेल तर आपण त्यावेळेस मोस्टली पार्डन मीचा येस येस येस. हा इट्स ओके. म्हणजे तुम्हाला खेद झाला की ऐकून आला असं, काय हरकत नाही. तुम्ही चुकीचे काय बोलत नाही आहेत, बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर बोलतात तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला जर एखाद्याला प्रश्न विचारायचा आहे किंवा परमिशन मागायची, परमिशन नेहमीचा आपला प्रश्न आहे, मे आय कम इन. फक्त त्याच्या पुढे एक्सक्यूज मी वापरा, बघा किती पोलाईट वाटतं. एक्सक्यूज मी, मे आय कम इन, या पद्धतीने. जर मला प्रश्न विचारायचे, मी प्रश्न विचारू का, कसं म्हणणार? मे आय आस्क यू अ क्वेश्चन. मी पाणी पिऊ का? मे आय ड्रिंक वॉटर. मी तुम्हाला मदत करू का? मे आय हेल्प यू. दोघं येऊ शकतात. तुम्हाला नम्रतेने विचारायचे असेल तर मे आय हेल्प यू सर, आणि कॉमनली विचारायचे असेल मी मदत करू शकतो का तुम्हाला, मग कॅन आय हेल्प यू असं. कॅन पेक्षा मे हा पोलाईट वाटतो असं, आणि मे पेक्षा कुड हा जास्त पोलाईट वाटतो, आणि कुड पेक्षा वूड अधिक पोलाईट वाटतो. ओके, अधिक पोलाईट. तर पोलाईटनेसची लेवल ॲज पर टू द सिच्युएशन. मे आय आस्क यू अ क्वेश्चन, किंवा मे आय राईट, किंवा मी बोलू का, मी बोलू का, मे आय स्पीक. आम्ही जाऊ का, आम्ही जाऊ का, आम्ही जाऊ का. मे वी गो, आम्ही, मे वी गो, आम्ही जाऊ का असं. ओके. कुड यू, कुड यू केव्हा वापरतो आपण? अधिक नम्र विनंती करताना वापरतो. उदाहरणार्थ आता बघा, मे आय आस्क यू क्वेश्चन, मी प्रश्न विचारू का. कुड आय आस्क अ क्वेश्चन, मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो का, असं त्याचा अर्थ आहे. कॅनचा पास्ट फॉर्म कुड आहे, परंतु त्याच्या आपल्याला पोलाईट रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा आपण तो वापरू शकतो. कॅन आणि कुडचे आणि मेचे उपयोग तुमच्या लक्षात आला असेल. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का? कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन. कृपया मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मे आय आस्क यू अ क्वेश्चन. आणि अधिक नम्रपणे बोलायचे असेल तर कुड आय आस्क यू अ क्वेश्चन. येस, आदराने उत्तर देणे. आता अनेकदा आपल्याला काही शॉर्ट शब्द असतात आणि आपल्याला रिप्लाय द्यावा लागतो, हो, नाही, बरं आहे, बरं आहे, हो, ओके, असं काहीतरी वापरावे लागतात. तर ऑफकोर्स, नक्कीच, तुम्ही मला मदत कराल का? येस, ऑफकोर्स, ऑफकोर्स. विल यू हेल्प मी? येस, ऑफकोर्स. तुम्ही मला एक पेन देता का? तुम्ही मला विचारा, मी इंग्लिशमध्ये मराठी बोलतो, तुम्ही इंग्लिशमध्ये बोला. कृपया मला तुम्ही एक पेन देता का? प्लीज, किंवा एक्सक्यूज मी, कॅन यू गिव मी अ पेन, किंवा मे आय हॅव अ पेन प्लीज. मे आय हॅव अ पेन प्लीज. हॅव म्हणजे जवळ असणे असा त्याचा अर्थ होतो, परंतु हॅव म्हणजे हां हां नियर म्हणजे पण जवळ. पण नियर हा काय झाला? प्रेपोजिशनसाठी आला. प्रेपोजिशन म्हणजे सॉरी, तो शब्दयोगी अवय. टेबलवर, वर हा शब्द काय काम करतोय? हां, प्रेपोजिशन आहे नियर. हां,
लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी नाही सर. जवळ, आता फॉर एक्झाम्पल माझ्या जवळ पेन आहे. आय हॅव अ पेन. आय नियर पेन असं त्याचा अर्थ होणार नाही. नियर म्हणजे जवळ. मग आय नियर पेन, माझ्या जवळ पेन आहे असं आपण म्हणू शकत नाही. आय हॅव अ पेन. ओके. जर मला विचारायचं असेल मला एक पेन देता का, मे आय हॅव अ पेन प्लीज, या पद्धतीने. माय होम इज नियर द स्कूल. माझे घर शाळेच्या जवळ आहे. माय होम इज नियर द स्कूल. ओके. आणि समजा मला पेन द्यायचा आहे, मग मी काय म्हणणार? येस ऑफकोर्स, येस ऑफकोर्स. हा घ्या, हेअर इट इज. काय म्हणू शकतो? हेअर इट इज, हेअर इट इज. ओके. मे आय हॅव अ बुक प्लीज. येस, येस ऑफकोर्स, हेअर इट इज. तुम्ही देताना काय म्हणणार? येस ऑफकोर्स, हेअर इट इज. हो, हे काय, हे घ्या, असं. येतं लक्षात? मे आय हॅव अ नोटबुक प्लीज. येस ऑफकोर्स, हेअर इट इज, हेअर इट इज. ओके. मे आय हॅव, येस येस. टेक इट, प्लीज टेक इट. हां. डू यू नीड अ नोटबुक? नीड. डू यू नीड अ नोटबुक? ओके, काही हरकत नाही असं आपल्याला कदाचित म्हणायचं असतं. ऑफकोर्स. हे ना नॅचरल बोलताना हे शब्द वापरावे लागतात. हे जे शब्द आहेत ना हे नॅचरली बोलताना वापरावे लागतात, म्हणून हे महत्त्वाचे आहेत. आता बाकीचे जे शब्द आहेत ना, आता वाक्य कसे बनवायचे आहेत वगैरे वगैरे ठीक आहे, परंतु हे महत्त्वाचे आहेत. कारण बोलताना हे तुम्हाला वापरावेच लागतात. फॉर एक्झाम्पल कोणी आपल्याला सॉरी म्हटलं असेल किंवा काहीतरी थँक्यू म्हटलं असेल तर आपण त्याला नो प्रॉब्लेम म्हणू शकतो. नो प्रॉब्लेम, आहे की नाही? किंवा एखाद्याने चांगलं काम केलं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो आय रिअली ॲप्रिशिएट इट. मला तुझे खूप कौतुक आहे, असं. ॲप्रिशिएट, आय रिअली ॲप्रिशिएट यू. किंवा एखाद्याने आपल्याला मदत केलेली समजा तर आपण त्याला म्हणू शकतो दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू, म्हणजे तुम्ही खूपच दयाळू आहात असं त्याचा अर्थ आहे. समजा वुड यू प्लीज गिव्ह मी अ डायरी प्लीज. वुड यू किंवा कॅन यू गिव्ह मी अ डायरी प्लीज. येस, हिअर इट इज. मग मी काय म्हणू शकतो? थँक्यू, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. तुम्ही खूपच दयाळू आहात, तुम्ही मला डायरी दिली, असं त्याचा अर्थ होतो. मोठी रक्कम दिली, 50,000 1 लाख रुपये. ओके, ठीक आहे. आपल्याला काही शब्द बोलताना वापरावे लागतात. फॉर एक्झाम्पल येस, नो, माहिती आहे ना? येस, नो. ओके. ऑफकोर्स, नक्कीच, शुअर, डेफिनेटली, निश्चितच. हे बोलताना आपण वापरू शकतो. परंतु हे केव्हा वापरतो आपण? ऑफकोर्स, शुअर, डेफिनेटली केव्हा वापरू शकतो आपण? कॉन्फिडंट ॲग्रीमेंट असेल, म्हणजे तुमचं बोलणं मला 100% पटतंय, तुमची कृती किंवा तुमचं बोलणं मला 100% पटतंय, तेव्हा मी काय तुम्हाला रिप्लाय देऊ शकतो? ऑफकोर्स किंवा शुअर किंवा डेफिनेटली ॲज पर टू द सिच्युएशन. लक्षात घ्या. जर मला एखादं वाक्य बोलताना तुमचे मत व्यक्त करायचे, मला असं वाटतं आय थिंक आय शूड स्टॉप, मला असं वाटतं की मी थांबलं पाहिजे. आय थिंक आय शूड स्टॉप. आय थिंक, मला असं वाटतं की मी तुमचा विचार केला पाहिजे. आय थिंक आय शूड थिंक अबाउट यू. येतं लक्षात? मला असं वाटतं, आय थिंक, इथून आपण वाक्याला सुरुवात करू शकतो. किंवा माझे असं मत आहे, इन माय ओपिनियन, असे आपण म्हणू शकतो. मला खात्री नाही, काय म्हणू शकतो आपण? आय एम नॉट शुअर. मला माहीत नाही, मला काय माहीत, मला काय माहीत, आय डोंट नो. मला काय माहीत, आय डोंट नो. ओके. तुम्हाला कदाचित एखादी गोष्ट पॉसिबिलिटी किंवा गेसिंगमध्ये असते, कदाचित वगैरे, तेव्हा आपण काय म्हणू शकतो? परहॅप्स.
कदाचित, परहॅप्स, मे बी असे. कन्फर्म करेक्ट आन्सर असेल एखाद्याने दिलेलं किंवा तुम्ही स्ट्रॉंगली सहमत आहात तेव्हा दॅट्स राईट किंवा करेक्ट असं आपण म्हणू शकतो. स्ट्रॉंग ॲग्रीमेंट असेल, ॲग्रीमेंट याचा अर्थ शब्दशः घेऊ नका, लेखी. स्ट्रॉंग ॲग्रीमेंट म्हणजे काय, समोरच्या व्यक्तीचं तुम्हाला सर्व पटतंय तेव्हा तुम्ही काय म्हणू शकतात, एक्झॅक्टली, ॲब्सोल्युटली या पद्धतीने. किंवा मला थोडा विचार करू दे, लेट मी थिंक, किंवा माझ्या मते असं की इन माय ओपिनियन, आय थिंक, इन माय ओपिनियन दोघं वापरू शकतो. मी पुन्हा प्रयत्न करू का, कॅन आय ट्राय, मी उत्तर देऊ का, मे आय आन्सर, मला समजलं नाही, आय डोंट अंडरस्टँड. कृपया परत रिपीट करा, प्लीज रिपीट द क्वेश्चन. बरं, वेल, बरं बरं, वेल, चला बघूया, लेट अस सी किंवा लेट सी, चला बघूया काय होतं, लेट अस सी व्हॉट हॅपन नेक्स्ट, या पद्धतीने. सूचना देणे, अनेकदा आपल्याला सूचना द्यावी लागतात. त्यासाठी आपण अगदी पहिला सेशनमध्ये दुसऱ्या दिवशी आपण बघितलं होतं, कम, ये, गो, हां, खा, पी, पाणी पी, वॉटर ड्रिंक असं म्हणणार का, ड्रिंक वॉटर, हां, पाणी हळूवार पी, ड्रिंक वॉटर स्लोली, खाली बस आणि हळूवार पाणी पी, सिट अँड ड्रिंक वॉटर स्लोली. येतं लक्षात, खाली बस, हळूवार पाणी पी शब्दशः ट्रान्सलेशन करायचं नाहीये. वी आर नॉट हिअर टू ट्रान्सलेट वर्ड टू वर्ड. येस, जर आपल्याला तुम्ही इंग्लिशचे पुस्तकं बघितले असतील किंवा सायन्सचे पुस्तकमध्ये सुद्धा लेटस ट्राय, लेटस डू, लेटस ॲक्ट, लेटस रीड, लेटस स्पीक आहे की नाही, तर लेटस चला बोलूया, लेटस स्पीक, चला जाऊया, लेटस गो, चला बसूया, चला खाऊया, चला पिऊया, या पद्धतीने. आणि लेटस आणि लेट्स दोघं एकच आहे. बोलताना आपण लेट्स जनरली बोलतो, लेटस बोलले तरी काही प्रॉब्लेम नाही, शॉर्ट फॉर्म्स. किंवा सल्ला देण्यासाठी आपण शुड वापरू शकतो. एकच वाक्य बघा, खाली बस आणि हळूवार पाणी पी, सिट अँड ड्रिंक वॉटर स्लोली, चला खाली बसूया आणि पाणी हळूवार पाणी पिऊया, लेटस सीट अँड ड्रिंक वॉटर स्लोली. तू खाली बसलं पाहिजे आणि बसून पाणी पिलं पाहिजे म्हणजे काय, यू शूड सिट अँड ड्रिंक वॉटर स्लोली. याचं लक्षात, हे कॉमन आपल्याला वर्गामध्ये सूचना देण्यासाठी आहेत. तुम्ही वर्गात शांतता ठेवली पाहिजे, यू शूड कीप सायलेन्स इन द क्लास. वर्गात शांतता ठेवा, कीप सायलेन्स इन द क्लास. चला वर्गात शांतता करू ठेवूया, लेटस कीप क्वाइट किंवा लेटस कीप सायलेन्स, लेटस कीप सायलेन्स किंवा लेट्स कीप सायलेन्स. सो आय होप आय हॅव क्लिअर्ड सो मेनी टर्म्स. जाताना आपण गुड बाय म्हणू शकतो आणि सी यू सून किंवा टुमारो असं म्हणू शकतो. बाय करताना सी यूचा अर्थ, सी म्हणजे बघणे असा त्याचा अर्थ होतो बैसाने सर. सी म्हणजे काय, बघणे, पण सी यू म्हणजे काय, बघतो तुला असा त्याचा अर्थ होत नाही. तर सी यू याचा अर्थ काय, मीट म्हणजे पुन्हा भेटूया असा त्याचा अर्थ होतो. हां, टेक केअर असं म्हणू शकतो आपण, टेक केअर. सो आय होप you enjoyed today's session, so I should stop here and I hope you will practice
You will learn all these terms and sentences very heartfully, and you will try to use it in your day-to-day life. Will you? Will you? Yes. Okay. Thank you very much.